हॅलो मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कारण आम्ही गेलो होतो खारघरच्या इस्कॉन टेम्पलमध्ये, जिथे जाण्याची इच्छा खूप महिन्यांपासून होती. फायनली आज आम्ही जाण्याचे ठरवले. जाताना आम्हाला भांडूपच्या एका मंडळाच्या गणपती बाप्पांचे दर्शन झाले. आज पाऊस नव्हता आणि वीकेंड असल्यामुळे रोड देखील रिकामी होते. आज आरवी तिच्या काकासोबत पुढे बसून गप्पा मारत होती. आम्ही नेरूळला पोहोचताच जोरदार पाऊस सुरू झाला, पण खारघरला पोहोचताच तो थांबला होता आणि आम्ही पोहोचलो टेम्पलमध्ये. बापरे, आज वीकेंड असल्यामुळे इतकी गर्दी होती की आम्ही चप्पल सुरक्षित जागेवर ठेवण्यासाठी जमा केला. इथे त्यांनी आम्हाला टोकन न देता फक्त नंबर सांगितला. मग आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी गेट नंबर 3 आत गेलो. असं म्हणतात की हे आपल्या आशियामधले सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल आहे आणि हे बनवायला 12 वर्ष लागली. मंदिराला नाव श्री श्री राधा मदन मोहनजी देण्यात आले आहे. आम्ही पोचलो तेव्हा भजन सुरू होते आणि मुखदर्शनासाठी सर्व भाविक बसले होते. आम्ही जाऊन बसलो आणि भजनाचा आनंद घेतला. मंदिर इतके मोठे आहे आणि त्यात पांढऱ्या आणि तपकिरी संगमरवराचे बारीक नक्षीकाम, वर भले मोठे झुंबर आणि सर्व बाजूंना श्रीकृष्णांच्या लीलांचे 3D चित्र, या सगळ्यांनी मन अगदी प्रसन्न झाले होते. आणि मंदिर इतके मोठे आहे की एकाच वेळी सुमारे 2000 ते 3000 भाविक बसू शकतात. बरोबर 7 वाजता मुखदर्शनासाठी पडदे उघडले गेले आणि त्यांचे सुंदर व मनमोहक दर्शन घेण्यासाठी आम्ही रांगेतून गेलो. दर्शन झाल्यावर बाहेर येऊन आरती घेतली आणि समोरच्या साईडला जाऊन बाहेरचे निसर्गरम्य वातावरण अनुभवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. जाताना आरवीसाठी बलून घेऊन आम्ही घरी पोहोचलो. तर मंडळी, असा होता सुंदर अनुभव इस्कॉन टेम्पलचा. बाय.